एका वर्षापासून 4 गुन्ह्यांमध्ये फरार आरोपी विशाल चंद्रकांत पवार यास नाशिक रोड युनिट गुन्हे शाखा नाशिक यांनी इगतपुरी येथून घेतलं ताब्यात। इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हॉटेल साई पॅलेस इंदिरानगर नाशिक या ठिकाणी फिर्यादी यांची असलेली मिळकत ही आरोपी विशाल चंद्रकांत पवार व त्यांचे 5 ते 6 साथीदारांनी संगनमत करून व कटकारस्थान करून फिर्यादी यांचे दुर्बलतेचा फायदा उचलून व फिर्यादी यांची मौल्यवान मिळकत हडपण्याकरिता खोटे कागदपत्र तयार करून ते खरे आहे असे भासवून फिर्यादी यांची फसवणूक केली, म्हणून इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासून नमूद गुन्ह्यातील आरोपी विशाल चंद्रकांत पवार हा फरार होता। त्या अनुषंगाने नाशिक रोड युनिटचे ग्रेड पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे यांना सदर गुन्ह्यातील आरोपी विशाल चंद्रकांत पवार हा इगतपुरी या ठिकाणी असल्याबाबत खात्रीलायक माहिती मिळालेली होती। सदर बातमीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई, पोलीस हवालदार अविनाश देवरे व पोलीस हवालदार दत्तात्रय चकोर असे इगतपुरी या ठिकाणी माननीय वरिष्ठांच्या आदेशान्वये रवाना झाले होते। सदर ठिकाणी जाऊन अधिक शोध घेतला असता घटनादेवी या ठिकाणी असलेल्या साईकार हॉटेल या ठिकाणी नमूद गुन्ह्यातील आरोपी विशाल चंद्रकांत पवार हा मिळून आल्याने त्यास शिताफीने ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीकरिता इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। नमूद आरोपितांवर खालीलप्रमाणे गुन्हे दाखल असून तो सर्व गुन्ह्यांमध्ये पाहिजे आरोपी असून एका वर्षापासून फरार होता। सदरची उल्लेखनीय कामगिरी नाशिक रोड युनिटचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई, महाराष्ट्र सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मंगला जगताप, पोलीस हवालदार अविनाश देवरे, पोलीस हवालदार दत्तात्रय चकोर यांनी यशस्वीरित्या केली आहे। नाशिक शहरातील 4 पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या गंभीर 4 ते 5 गुन्ह्यातला पाहिजे आरोपी विशाल पवार हा मागील 1 वर्षापासून फरार होता। त्याबाबत त्याचा शोध घेण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त सर किरण कुमार चव्हाण सर, तसेच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके सर यांनी गुन्हे शाखेच्या सर्व पथकांना आदेश दिले होते। त्याचा तपास घेत असताना, माहिती घेत असताना तो इगतपुरी येथे असल्याबाबत नाशिक रोड गुन्हे शाखेच्या अंमलदारांना माहिती मिळाली होती। त्याबाबत आम्ही खात्री करून तांत्रिक तपासाच्या आधारे सदर ठिकाणी जाऊन आज रोजी त्याला फॉक्स सिटी येथील एका हॉटेलमधनं ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांनी त्याच इंदिरानगर पोलीस ठाणे, नाशिक रोड पोलीस ठाणे, अंबड पोलीस ठाणे तसेच उपनगर पोलीस ठाणे येथील 4 खंडणींच्या गुन्ह्यांमध्ये संबंधित। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।